नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत आपल्याला आपल्या शाळेची नोंदणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या वेबसाईटला जे उपक्रम आपल्याला सांगितल्यात घेण्यासाठी त्या उपक्रमांची माहिती या ठिकाणी पीडीएफ रूपामध्ये सेव्ह करून आपल्याला या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे. म्हणजेच आपल्या शाळेची नोंदणी किंवा जे रजिस्ट्रेशन आहे त्या ठिकाणी माहिती फायनलाइज करून करायची आहे. परंतु ज्यावेळेस आपण या ठिकाणी स्कूल पोर्टलवरून या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यावरती क्लिक करतो आणि या ठिकाणी आपल्याला जे उपक्रम आहे ते आपण अपलोड करतो. परंतु त्याच्या आधी या ठिकाणी जो मुख्याध्यापकांचा रोल आहे त्याच्याखाली आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत सध्याचे, तर त्यांचं नाव या ठिकाणी बऱ्याच शाळांचं दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी ही जी नावं आहेत हे फार पूर्वी म्हणजे 2-3 वर्षापूर्वी ज्यावेळेस सरळ पोर्टलला अपडेशन केलं तर त्याच वेळेसची नावं या ठिकाणी तुम्हाला दिसतील. आता या ठिकाणी आपण स्कूल पोर्टल मधील जी माहिती आहे बेसिक मध्ये आपण ज्यावेळेस ऍड्रेस मधील माहिती अपडेट करतो मुख्याध्यापकाचं नाव वगैरे टाकतो तरी सुद्धा या ठिकाणचं जे नाव आहे ते बदलत नाही. तर आता सध्याचे जे मुख्याध्यापक असणार आहेत तर यांच्याच नावाने आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही जी माहिती आहे ती सबमिट करावी लागणार आहे. तर आता आपल्याला हे जे नाव असणार आहे जे सध्या आपल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या पोर्टलला दिसत आहे या नावामध्ये बदल करायचा असेल म्हणजे सध्या जे मुख्याध्यापक आहेत त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं असेल तर हे नाव कशा प्रकारे आपल्याला बदलता येणार आहे या संदर्भातील माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. यासाठी काय करायचं आहे तर आपल्या शाळेचा जो सध्याचा पासवर्ड आहे तर हा पासवर्ड तुम्ही क्लस्टर लॉग इन मधून रिसेट करून घ्यायचा आहे. यासाठी तुम्ही केंद्र प्रमुखांच्या लॉग इन मधून तुमच्या शाळेचा पासवर्ड रिसेट करून घेऊ शकता. क्लस्टर लॉग इन मधून तुमच्या शाळेचा पासवर्ड रिसेट करून घेतल्यानंतर आपण सरळ पोर्टलला लॉग इन पेजवरती यायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या शाळेचा युजर आय डी म्हणजे जो युडायस नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक गेस्ट पासवर्ड दिसेल तर तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि नंतर लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्या शाळेचा युडायस नंबर गेस्ट पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी दिसेल तो टाका आणि कॅप्चा कोड जो आलेला आहे तो या ठिकाणी टाकून आपण लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. आता आपण लॉग इन यावरती क्लिक केलं या ठिकाणी तुम्हाला वरती दिसेल प्लीज अपडेट युअर पासवर्ड टू कंटिन्यू. आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हेडमास्टर नेम, मोबाईल नंबर, न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड. म्हणजे तुम्ही तुमचा जो पासवर्ड असणार आहे तो रिसेट करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला बदलायचं आहे. तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक असतील त्यांचं नाव या ठिकाणी तुम्ही टाका, त्यांचा मोबाईल नंबर खाली टाका आणि पासवर्ड तुम्हाला जो ठेवायचा आहे तो खाली टाकून या ठिकाणी आपण कॅप्चा कोड टाका आणि अपडेट यावरती क्लिक करा. अशा पद्धतीने तुमच्या मुख्याध्यापकांचं नाव या ठिकाणी टाका, मोबाईल नंबर टाका, पासवर्ड तुम्हाला जो ठेवायचा आहे तो या ठिकाणी ठेवा, कन्फर्म पासवर्ड खाली टाका. पासवर्ड टाकत असताना एक स्मॉल लेटर, एक कॅपिटल लेटर कमीत कमी, त्यानंतर एक स्पेशल कॅरेक्टर आणि एक या ठिकाणी डिजिट टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण जो कॅप्चा कोड दिसेल तो या ठिकाणी टाकावा आणि त्यानंतर अपडेट यावरती क्लिक करावं. आता या ठिकाणी आपण अपडेट यावरती क्लिक केलं या ठिकाणी तुम्हाला थोडासा वेट करायचा आहे. लगेच या ठिकाणी अपडेट होणार नाही. आपण अपडेट वरती फक्त एकदाच क्लिक करायचं आणि थोडासा फक्त वेट करायचा. एक तर एक तुम्हाला 2 ते 2.5 मिनिटाचा वेट करावा लागेल. तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी फक्त एकदा सुरुवातीस अपडेट यावरती क्लिक करायचं आहे. एक तुम्ही 2.5 ते 3 मिनिटाचा या ठिकाणी वेट केल्यानंतर तुम्हाला अपडेटेड सक्सेसफुली प्लीज लॉग इन विथ युअर न्यू पासवर्ड म्हणजे तुमचा या ठिकाणी जो पासवर्ड आहे तो अपडेट झाला. त्याचबरोबर तुमच्या मुख्याध्यापकांचं नाव, मोबाईल नंबर या ठिकाणी अपडेट झालेलं आहे. आता आपण या ठिकाणी जो या ठिकाणी आपण पासवर्ड टाकला तो टाकून आपण लॉग इन करूया. फक्त या ठिकाणी लक्षात घ्या की तुम्हाला 2.5 ते 3 मिनिटाचा वेट करायचा आहे. म्हणजे कदाचित जास्तही वेळ लागू शकतो. जर तुमचं नेटवर्क वगैरे स्लो असेल तर वेळ लागू शकतो. परंतु एकदा का तुम्ही अपडेट यावरती क्लिक केलं की परत त्याच्यावरती क्लिक करू नका. तर ओके यावरती आपण क्लिक करूया आणि त्यानंतर आपण या ठिकाणी लॉग इन करूया. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की अपडेटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज दिसेल. तो नवीन पासवर्ड आपण टाकलेला आहे तो टाकून आपण लॉग इन करू. आपण या ठिकाणी नवीन पासवर्डने लॉग इन करतोय. शाळेचा युडायस नंबर आणि नवीन पासवर्ड आपण जो तयार केला तो टाकून कॅप्चा कोड टाका आणि लॉग इन यावरती क्लिक करा. या ठिकाणी लॉग इन सक्सेसफुल लॉग इन होणार आहे आणि त्यानंतर आता आपण आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांचं नाव आपण बदललेलं आहे ते चेंज झालेलं आहे का ते पाहण्यासाठी आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवरती क्लिक करायचं आहे.
तुम्हाला या ठिकाणी पहा दिसेल, की आपण जे नाव बदललेलं आहे त्या ठिकाणी आलेलं आहे. आता या ठिकाणी बघा आपण जरी स्पेस दिलेला असेल तरी या ठिकाणी स्पेस दिसत नाही. त्याच्यामुळे अशा ठिकाणी तुम्हाला दिसू शकतं. कारण आपण नाव टाइप करत असताना योग्य तो स्पेस दिलेला होता. आणि जर तुम्हाला परत जर समजा याच्यामध्ये काही मिस्टेक वाटत असेल, तर आपण परत एकदा आपल्या शाळेचा जो पासवर्ड आहे, तो क्लस्टर लॉग इनवरून सुरुवातीला रिसेट करा. म्हणजे आपण जी प्रोसेस आता आपण फॉलो केली, तर त्याचप्रमाणे पासवर्ड रिसेट करा. त्यानंतर गेस्ट पासवर्ड टाका आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जो मुख्याध्यापकांचं नाव आहे, ते तुम्ही या ठिकाणी बदलू शकता. तर अशा पद्धतीने तुमच्या शाळेतील मुख्याध्यापकांचं नाव तुम्हाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या पोर्टलला बदलून घ्यायचं असेल, तर तुम्ही जी प्रोसेस सांगितली ती फॉलो करा. तुमच्या शाळेतील मुख्याध्यापकांचं नाव तुम्हाला अशा पद्धतीने बदलता येणार आहे. आणि त्यानंतर आपण आपल्या शाळेतील जे उपक्रम आपण राबवलेले आहेत त्यांच्या PDF या ठिकाणी अपलोड करून या ठिकाणी फायनलाइज करून आपण आपल्या शाळेचा जो सहभाग आहे किंवा जी नोंदणी आहे ती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत करू शकता. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या पोर्टलवरील जुन्या मुख्याध्यापकांचं नाव येत असेल तर ते कशा पद्धतीने बदलून घ्यायचं या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.